नागपूरमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। उन्हापासून बचावासाठी घरातील कूलर, एसी, साफसफाई आणि दुरुस्तीला देखील सुरुवात झालेली आहे। विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमधलं कमाल तापमान 35 अंशांच्या वर गेलेलं आहे। तर अकोल्यात सर्वाधिक 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। नागपूर आणि वर्ध्यात 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। अमरावतीमध्ये 36.8, चंद्रपुरात 36.6, यवतमाळमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। नागपूरमधल्या या तापमानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उपराजधानी नागपूरमध्ये उन्हाच्या झळा जे आहे ते बसायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची जी नोंद जी आहे ती अकोल्यामध्ये 38 सेल्सिअस तापमानाची करण्यात आली आहे। त्याच पाठोपाठ जे आहे ते अमरावती आणि नागपूरमध्ये आहे ते 36 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद जी आहे ते एकूणच करण्यात आली आहे। त्यामुळे आता नागपूरमध्ये जे आहे लोक जे आहे ते उन्हाच्या झळा जे आहे ते बसू लागल्या असल्याने घरातील कूलर असतील, त्याचबरोबर जे आहे ते एसी असतील, याची दुरुस्ती असेल, साफसफाई आता करायला सुरुवात केली आहे। उन्हाळ्याची सुरुवात जी आहे ते मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते उन्हाचे चटके एकूणच जे आहे ते उपराजधानी नागपूरमध्ये बसायला सुरुवात झाली असल्याने आता लोक जे आहे ते उन्हापासून बचावासाठी एसी, कूलर दुरुस्ती, त्याचबरोबर बाहेर पडताना जे आहे ते स्वतःची काळजी घेताना एकूणच दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।